विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल मोरे, स्कॉलर कम्प्युटर रिसोड, जिल्हा वाशिम. तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये टीचर म्हणून जॉबला असाल तर तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये ई कॉम्पिटिशन्स ऑर्गनाइज करायची असेल आणि त्यासाठी तुम्हाला विद्यार्थ्यांना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इन्व्हाइट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जेणेकरून ही परीक्षा तुम्हाला कम्प्युटरवर घ्यायची असेल तर याच्यासाठी तुम्हाला कोणत्या फाईल लागतील, याच्यासाठी तुम्हाला काय लिंकिंग करावं लागेल, कोणत्या कोणत्या ॲप्लिकेशनचा याच्यात तुम्हाला वापर करावा लागेल, हे पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला इथं सांगणार आहे. बघा, इथं मी डेस्कटॉपला एक ऑनसेट नावाचं फोल्डर इथं क्रिएट केलेलं आहे. याच्यामध्ये माझं एक ई टेस्ट नावाची पॉवर पॉईंटची फाईल दिलेली आहे. मला विद्यार्थ्यांना किंवा आपल्या विद्यार्थ्यांना इन्व्हाइट करायचं आहे, त्यासाठी मी एक विद्यार्थ्यांना नोटीस इथं बनवलेली आहे. आणि जे आपल्या ई कॉम्पिटिशनसाठी लागणारे जे प्रश्न येतात ते मी मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये इथं डेटा याचा कलेक्ट केलेला आहे. बघा, सुरुवातीला आपल्याला स्टार्टिंगला विद्यार्थ्यांना इन्व्हाइट करण्यासाठी, आपल्याला विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे इन्व्हाइट करण्यासाठी सुरुवातीला बघा इथे नोटीसमध्ये मी नोटीस इथे केलेली. तर या नोटीसमध्ये पूर्ण जे ई कॉम्पिटिशन्स आहेत त्याचा रिपोर्टिंग टाइम्स, स्टार्टिंग टाइम्स, जे दिलेलं आपलं ठिकाण आहे, रिझल्ट डेट आणि जजिंग, हे पूर्ण जे विद्यार्थ्याला हे करायचं आहे, आपल्याला इन्व्हाइट करायचं आहे, याच्यासाठी मी एक रिपोर्ट इथं तयार केलेला आहे. आपण इथं याला हे विद्यार्थ्याला जर तुम्हाला इन्व्हाइट करण्यासाठी तुम्हाला याच्यामध्येच मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये एक मेलिंग्स नावाची इथं कमांड दिलेली आहे. तर आपल्याला याच्यामधून स्टार्ट मेल्स मर्ज नावाच्या कमांडवरनं ईमेल मेसेज या कमांडवर क्लिक केल्यानंतर बघा, सिलेक्ट रिसिपियंट्स मधून टाईप न्यू लिस्टवर जर तुम्ही क्लिक केलं तुम्ही त्या विद्यार्थ्याच्या याच्यामध्ये लिस्ट तयार करू शकता. आणि जर लिस्ट आपण जर तयार केलेली असेल तर यूज अँड एक्झिस्टिंग लिस्ट नावाच्या या कमांडवर जर आपण क्लिक केलं तर याच्यामध्ये बघा, मी एक डेटाबेस फाईल इथं स्टुडंट लिस्ट नावाची तयार केलेली आहे. ही फाईल जर तुम्हाला घ्यायची असेल तर याला सिलेक्ट करून ओपन करायचं आहे. बघा, याच्यामधून इन्सर्ट मर्ज फील्ड मधून फर्स्ट नेम, विद्यार्थ्याचं जे नाव फर्स्ट नेम आहे इथून इन्सर्ट करायचंय. याच्यानंतर लास्ट नेम, सिटी, स्टेट आणि सर्वात महत्वाचं, कारण की विद्यार्थ्याला आपल्याला ईमेलद्वारे इन्व्हाइट करायचंय म्हणून याच्यावरनं आपण ईमेल ॲड्रेस. बघा, याचा जर तुम्हाला प्रिव्ह्यूज बघायचा असेल तर प्रिव्ह्यूज रिझल्टवरनं तुम्ही प्रिव्ह्यूज सुद्धा बघू शकता. आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला जर सेंड करायचं असेल तर फिनिक्स ॲज मर्ज नावाच्या कमांडवरनं तुम्ही सेंड ईमेल मेसेज या ऑप्शनवर जर क्लिक केलं टू, तर जे आपण मर्ज ठेवले होते त्याच्यामधून तुम्हाला ईमेलद्वारे इन्व्हाइट करायचं म्हणून ईमेल ॲड्रेस, जे सब्जेक्ट आहे आपला ई टेस्ट, इथं ई टेस्ट घेतलेलं आहे आणि या पूर्ण विद्यार्थ्याला आपल्याला सेंड करायचं. त्या ऑल याच्यावर क्लिक करून याला ओके करायचे. हे जे माझी जे पूर्ण केलेली नोटीस आपल्या त्या फाईलमध्ये आपण पूर्ण नावे ऍड केली होती, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मेलमध्ये नोटीस आहे ही सेंड झालेली आहे. मग याच्यानंतर आपल्याला याच्यानंतर परत इथं काही क्वेश्चन्स बँक मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये मी जे आपल्याला ऑनलाईन साठी जे लागणारे हे येतं, म्हणजे जे प्रश्न आपल्याला इथं घ्यायचे येतं, मी इथं प्रश्न याच्यामध्ये डाटा जो मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये मी डाटा इथं कनेक्ट केलेला आहे. बघा, माझं पहिलं क्वेश्चन बँक काही प्रश्न इथं मी 15 प्रश्न याच्यामध्ये मी टाईप केलेले येतात आणि काही ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. ऑप्शन आहे 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की माझं जर हे उत्तर बरोबर असेल तर मला याला लिंक द्यायची की युअर आन्सर इज राईट, आणि माझं जर उत्तर रॉंग असेल तर युअर आन्सर इज रॉंग. पण आपल्याला ही लिंक मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मध्ये कशी घ्यायची आहे आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधला हे लिंकिंग करायचे आहे ते कशी करायची पूर्ण डिटेल माहिती आपण इथे बघणार आहोत. बघा, सुरुवातीला इथं मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मध्ये मी इथं हे तयार केलेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला आपल्या एक कल्पनेच्या नुसार एक स्टार्टिंगला एक पेज तयार करायचे, कॉलेजचं नाव, क्विज कॉम्पिटिशन्स आणि स्टार्ट मेल मध्ये. बघा, जर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधला जर प्रश्न पॉवर पॉईंट मध्ये जर घ्यायचा असेल तर बघा मी घेतलेला आहे, पण जर आपल्याला तुम्हाला घ्यायचा असेल तर कसा घ्यायचा आहे, सुरुवातीला मी घेतलेला याला मी काढून टाकतो. आणि लिंकिंग जर आपल्याला करायचं असेल तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधलं तर कसं करायचंय बघा, सुरुवातीला मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये असलेला प्रश्न, हा प्रश्न सुरुवातीला सिलेक्ट करायचा आहे आणि याला कॉपी करायचे.
बघा कॉपी केल्यानंतर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट ओपन करायचंय तुम्हाला. जे एक नंबरची इथं दिलेलं आहे ग्रुप्स क्लिपबोर्ड नावाच्या, याच्यातून तुम्हाला पेस्ट नावाचे जे डाऊन एरो दिलेलं आहे, पेस्टवर जर तुम्ही क्लिक करसाल तर तुम्हाला पेस्ट स्पेशल मधून पेस्ट लिंक, कारण की आपल्याला लिंक द्यायची मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट ऑब्जेक्ट, म्हणजे आपल्याला जी मायक्रोसॉफ्ट एक्सेलची लिंक ही पॉवर पॉईंट मध्ये द्यायची, याला सिलेक्ट करायचंय आणि याला करायचंय ओके. बघा जे माझा प्रश्न आहे एका जेपीजी इमेज म्हणजे एका फोटोच्या याच्यामध्ये हा लिंक झालेला आहे. तुम्ही हव्या त्या पोझिशनला जिथं ठेवायचे तुम्ही इथून ठेवू शकता. अशाच पद्धतीनं जे आपले याच्यातले ऑप्शन येतं ते ऑप्शन सुद्धा आपल्याला इकडे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये लिंकिंग करायचे येतात. सुरुवातीला जे आहे त्याला सिलेक्ट करायचे, कॉपी पॉवर पॉईंट, परत पेस्ट, पेस्ट स्पेशल, पेस्ट लिंक्स आणि ओके. परत मायक्रोसॉफ्ट एक्सेल ऑप्शनवर सिलेक्ट करायचे, कॉपी करायचे, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट ओपन करायचे, पेस्ट मध्ये येऊन तुम्हाला पेस्ट स्पेशल, पेस्ट लिंक आणि ओके. बघा हा माझा प्रश्न अशा प्रकारे, हा मी एक प्रश्न घेतलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही जेवढे भी प्रश्न येतात ते पूर्ण प्रश्न तुम्ही याच्यामध्ये या लिंकिंगच्या याच्यातून तुम्हाला इथं घ्यायचे येतं. असे मी पूर्ण माझ्या याच्यामध्ये 15 प्रश्न मी इथं इन्सर्ट केलेले आहेत आणि याच्यामध्ये मी जे ॲरो घेतलेले आहे माझ्या प्रत्येक प्रश्नासमोर मी एक प्रिव्हियस क्वेश्चन्स आणि एक नेक्स्ट क्वेश्चन नावाचे असे 2 ॲरो इथे इन्सर्ट केलेले आहेत. तर माझ्या याच्यामध्ये ज्यावेळेस मी या नेक्स्ट याच्यावर जर क्लिक करीन तर माझा जे समोरचा प्रश्न असणार आहे मी समोरच्या प्रश्नावर गेलो पाहिजे, ज्यावेळेस मी प्रिव्हियस वर क्लिक करीन तर मी माझ्या मागच्या प्रश्नावर वापस आलो पाहिजे. असं आपल्याला इथं लिंकिंग करायची आहे. तर बघा याच्यासाठी सुरुवातीला मी आपल्याला इथं 15 स्लाइड इन्सर्ट करायचे आणि 15 स्लाइड साठी प्रत्येक स्लाइड साठी करेक्ट ऑप्शन साठी युअर आन्सर इज करेक्ट अशी एक स्लाइड इन्सर्ट करायची आहे. म्हणजे अशा मी 15 स्लाइड इन्सर्ट केलेल्या आहेत करेक्टच्या, आणि जर आपलं उत्तर चुकीचं असेल तर युअर आन्सर इज रॉंग अशा परत तुम्हाला याच्यामध्ये 15 स्लाइड याच्यात इन्सर्ट करायचे आहेत. तर बघा याच्यात जर लिंकिंग करायचं असेल तर बघा लिंकिंग करण्यासाठी सुरुवातीला मी इथं दिलेलं आहे, इथं मी कुठे लिंकिंग नाही केलेलं आहे, पण ज्यावेळेस मी इथं परीक्षा माझी स्टार्ट करीन किंवा परीक्षेला आपल्या सुरुवात झाल्यानंतर एक्झाम स्टार्ट केल्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थ्यांना आपल्याला इथं एक्झाम स्टार्ट करायची तर याला तुम्हाला लिंकिंग करण्यासाठी बघा इथं सिलेक्ट करायचंय इन्सर्ट्स, इन्सर्ट मधून तुम्हाला ऍक्शन्स, ऍक्शन मधून हायपरलिंक्स आणि हायपरलिंकहून आपल्याला लिंक द्यायची नेक्स्ट स्लाइड. कारण की माझा जे एक्झाम स्टार्ट झाल्यानंतर मला पुढच्या स्लाइडवर जायचं आहे, कारण की माझा जो पुढचा प्रश्न आहे हा स्लाइड क्रमांक 2 वर आहे. बघा मी सिलेक्ट केल्यानंतर त्याला करायचंय ओके. बघा मी फक्त या स्टार्ट डिटेल्सला लिंकिंग केलेलं आहे आणि हा माझा पहिला प्रश्न आहे. बघा ते प्रश्न हा जर तुमचा फोटोशॉप इज अ वेक्टर बेस्ड सॉफ्टवेअर असा माझा प्रश्न आहे, फर्स्ट हे उत्तर जर बरोबर असेल तर मला याला युअर आन्सर इज राईट, आणि जर याचं उत्तर ट्रू असेल तर युअर आन्सर इज रॉंग असेल. अशी जर तुम्हाला लिंक करायची असेल तर लिंकिंग बघा सुरुवातीला मी 1 नंबर साठी माझी जी पहिली सुरुवातीला बघूया की माझी जी 17 नंबरची जी स्लाइड आहे सुरुवातीची युअर आन्सर इज राईट ही 17 नंबरची स्लाइड आहे, आणि याच्यामध्ये जी 33 नंबरची स्लाइड आहे माझी पहिली ही युअर आन्सर इज रॉंग. म्हणजे मला ज्यावेळेस माझा प्रश्न बरोबर असेल, प्रश्न जर आपला क्रमांक 1 क्वेश्चन क्रमांक 1 जर बरोबर असेल तर मला युअर आन्सर इज राईट ही स्लाइड नंबर 17 वर आहे, म्हणून मला या प्रश्नाला स्लाइड नंबर आता फॉल्स, फोटोशॉप इज अ वेक्टर बेस्ड सॉफ्टवेअर हे फॉल्स आहे, म्हणजे हा चुकीचं आहे. म्हणून याला मला लिंक जर द्यायचं असेल सिलेक्ट करून ऍक्शन्स, हायपरलिंक, ते स्लाइड याच्यातून तुम्हाला घ्यायचे स्लाइड. बघा आपल्या समोर जेवढ्या बी स्लाइड घेतलेल्या असतील पूर्ण ओपन होतील, कारण की माझी जी रॉंगची स्लाइड आहे ही स्लाइड नंबर 33 आहे, म्हणून मी इथून स्लाइड नंबर 33 वर क्लिक केलं आणि याला ओके केले. त्याला म्हणून मी आता ओके. बघा माझा या फॉल्सला मी स्लाइड नंबर 33 ची लिंकिंग केलेली आहे आणि माझं हे उत्तर बरोबर असेल, हे उत्तर बरोबर आहे, मग या बरोबर साठी माझं जे राईट युअर आन्सर इज राईट ही पहिली स्लाइड आहे ही माझी 17 नंबरची स्लाइड आहे, म्हणून मी या पहिल्या प्रश्नाला जे आन्सर ट्रू आहे याला मी स्लाइड नंबर 17 ची लिंकिंग करणार आहे. तर स्लाइड नंबरची 17 ची लिंकिंग करत असताना आपल्याला ऍक्शन्स, हायपरलिंक्स, स्लाइड आणि याच्यामधून स्लाइड नंबर 17
याच्यावर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि याला करायचंय ओके. याला परत ओके करायचंय. आता याच्यानंतर ज्यावेळेस माझा हा प्रश्न बरोबर असेल, ज्यावेळेस मी हा प्रश्न बरोबर सोडवला असेल, मला जर समोरच्या प्रश्नावर जायचं असेल तर इथं नेक्स्ट क्वेश्चन नावाचं मी एक ॲरो इथं सेफ इन्सर्ट केलेला आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यामधून मला ऍक्शन्स, हायपरलिंक आणि नेक्स्ट स्लाइड, म्हणजे मला पुढच्या स्लाइडवर जर जायचं असेल तर नेक्स्ट स्लाइडची मी इथं लिंकिंग केलेली आहे. आणि मला जर माझ्या मागच्या प्रश्नावर परत वापस यायचं असेल तर इथून मी प्रिव्हियस क्वेश्चन्स म्हणून मी इथून हायपरलिंक 2 मधून प्रिव्हियस स्लाइड्स, म्हणजे मी परत वापस येण्यासाठी प्रिव्हियस स्लाइडवर इथं क्लिक करणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हे जे पूर्ण 15 प्रश्न दिलेले आहेत, पूर्ण 15 प्रश्नाला इथून आपल्याला लिंक करायची आहे. माझी परीक्षा ज्यावेळेस मी इथं प्रश्न करत असताना स्लाइड नंबर 15 आल्यानंतर 16वर आल्यानंतर माझा हा जो प्रश्न शेवटचा म्हणजे आपल्या याच्यामधला, इथं मी शेवटचे जे ॲरो केलेला आहे एंड एक्झामचा दिलेला आहे. आणि एंड एक्झामवर मी ज्यावेळेस क्लिक करीन तर माझी स्लाइड नंबर सगळ्यात लास्टला मी इथं क्लिक केलेली आहे एक्झाम. तर मला याला एक्झाम इज फिनिश, तर मला 15 नंबरची जी प्रश्न आहे जे ॲरो याला मला स्लाइड नंबर 48 याची लिंकिंग करायची. बघा, सो 15 याला म्हणलं मी एंड एक्झाम, याच्यावर क्लिक केल्यानंतर ऍक्शन्स, हायपरलिंक स्लाइड आणि स्लाइड नंबर 48 आणि मी म्हटलो ओके आणि ओके. बघा जर आता ज्यावेळेस मला हे प्रश्न बघायचे असतील, एक्झाम स्टार्ट करायची असेल तर सुरुवातीला आपल्याला याला स्लाइड शो मध्ये घ्यावं लागेल. बघा इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या इच्छा शक्तीनुसार आणि तुमच्या इथं याला वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन सुद्धा करू शकता. तुम्ही याला वडाच्या स्टाईलनं वेगवेगळे कलर सुद्धा याच्यामध्ये भरू शकता. बघा मी जेव्हा स्टार्ट एक्झाम क्लिक केल्यानंतर बघा मी माझ्या पुढच्या प्रश्नाला आलेला फोटोशॉप इज अ वेक्टर बेस्ड सॉफ्टवेअर. मी याचा जर आन्सर मी म्हणलो फॉल्स, सॉरी युअर आन्सर इज रॉंग. ट्राय अगेन वर मी क्लिक केलं, परत मी माझ्या मागच्या प्रश्नावर वापस आलो आणि यात जर म्हटलं मी ट्रू केल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन युअर आन्सर इज करेक्ट. मी जर नेक्स्ट क्वेश्चनवर क्लिक केलं तर माझा हा दुसरा प्रश्न स्टार्ट झाला. अशा प्रकारे तुम्ही हे पूर्ण प्रश्न इथून तुम्ही सोडवू शकता. ज्यावेळेस तुम्ही शेवटचा प्रश्न सोडवणं झाल्यानंतर तुम्ही जर एंड एक्झामवर जर क्लिक केलं, एंड एक्झाम थँक्यू एक्झाम इज फिनिश, तुम्हाला असं येईल. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण जी तुमची ई कॉम्पिटिशन आहे, जी तुम्ही कॉम्पिटिशन ऑर्गनायझेशन केलेली आहे, ही पूर्ण परीक्षा तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर घेऊ शकता. याच्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, याच्यासाठीच्या फाईल, याच्यासाठी जे लागणाऱ्या फाईल येतात याच्यासाठी सांगितलं की सुरुवातीला तुम्हाला नोटीस करावं लागेल. इथे पॉवर पॉईंट मध्ये लिंकिंग कशी करायची आणि पूर्ण प्रश्न जे येतं मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये टाईप करायचे येतं. धन्यवाद.